नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. नॉन टीचिंग म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी पदांची भरती असणार आहे. यामध्ये लिपिक, लेखापाल, शिपाई, ड्रायव्हर यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही 10वी 12वी किंवा पदवी असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. 15 जून 2026 पर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज करणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण बघणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजेच रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. मित्रांनो, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिफेन्स सर्व्हिस कॉलेजमध्ये ही नॉन टीचिंग पदांची म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी पदांची कायमस्वरूपी भरती असणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही मेल असाल, फिमेल असाल किंवा भारतातील कोणत्याही राज्यातून तुम्ही असाल, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी देखील ही संधी असणार आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, मल्टीटास्किंग स्टाफ, स्टेनोग्राफर ग्रेड 2, सुपरवायझर नेटवर्किंग, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, हार्डवेअर ॲडमिनिस्ट्रेटर, लाईनमन, बोट बिल्डर आणि टेक्निकल अटेंडंट यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे. प्रत्येक पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या ठिकाणी पगार दिला जाणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ही पदभरती केली जाणार आहे. प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन कशा पद्धतीने असणार आहे, संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. 18 ते 27च्या दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहे. तर अशा पद्धती मित्रांनो, तब्बल 78 पदांची ही मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहात. यामध्ये आता प्रत्येक पदासाठी नेमकी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन उमेदवारांकडे असायला हवं ते तुम्ही बघू शकता. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी 12वी झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मात्र 35 वर्ड पर मिनिट इतका इंग्लिशचा किंवा 30 वर्ड पर मिनिट इतका हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे मोटर ड्रायव्हर. याही पदासाठी 12वी झालेले उमेदवार अर्ज करू शकता. मात्र व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन आणि 2 वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ. या पदासाठी फक्त 10वी पास झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे. फ्रेशर उमेदवारांना देखील मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी तुम्ही 12वी घेतलेली आहे आणि दिलेलं स्टेनोग्राफीचं स्किल तुमच्याकडे आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात. यानंतर नेटवर्किंग सुपरवायझर या पदासाठी इंजिनिअरिंगमधनं तुम्ही पदवी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी BCA केलेलं आहे, BCS केलेलं आहे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधनं मास्टर पदवी घेतलेली आहे आणि 2 वर्षाचा नेटवर्क अँड मॅनेजमेंटचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त काही नॉलेज एक स्किल दिलेलं पद्धतीने तुमच्याकडे असेल तर तुम्हाला विशेष प्राधान्य देखील या पदासाठी दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर. या पदासाठी 12वी तुम्ही केलेली आहे आणि दिलेला फील्डमधनं सर्टिफिकेशन तुम्ही घेतलेलं आहे. 2 वर्षाचा अनुभव दिलेला संबंधित क्षेत्राचा तुमच्याकडे आहे, तुम्ही अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर हार्डवेअर ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी देखील 12वी पास झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मात्र हार्डवेअर ॲडमिनिस्ट्रेशनचा 2 वर्षाचा अनुभव आणि लार्ज स्केल इंटिग्रेशनचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. पुढचं पद आहे लाईनमन. या पदासाठी देखील 12वी तुम्ही पास आहात, 2 वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा अनुभव तुमच्याकडे आहे आणि ऑप्टिकल फायबर केबल लाईन मॅनेजमेंटचा डिप्लोमा तुम्ही केलेला आहे तर तुम्ही या लाईनमन पदासाठी नक्कीच ट्राय करू शकता. त्यानंतर पुढचं पद आहे बोट बिल्डर. या पदासाठी 12वी पास झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मात्र अशा उमेदवारांकडे दिलेल्या क्षेत्राचा 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे. ज्या उमेदवारांनी अप्रेंटिसशिप केलेलं आहे संबंधित क्षेत्रामधनं अशाही उमेदवारांना बोट बिल्डर या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर टेक्निकल अटेंडंट प्रिंटिंग मशीन ऑपरेटर. या पदासाठी प्रिंटिंग मशीन ऑपरेटरमधनं तुम्ही ITI केलेलं आहे किंवा तुम्ही 10वी केलेली आहे आणि संबंधित क्षेत्राचा 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही या टेक्निकल अटेंडंट पदासाठी नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. मित्रांनो, आता या सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय जरी 18 ते 27च्या दरम्यान असेल तरी SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 15 आणि 13 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत पाहायला मिळते.
या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील, एक्स सर्व्हिसमन असतील, अशाही उमेदवारांना वयाची विशेष सवलत या ठिकाणी दिलेली आहे. आता ॲप्लिकेशन नेमकी करायचं कसं, तर मित्रांनो सर्वप्रथम उमेदवारांना www.dssc.government.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे वेबसाईटवरनं. तो डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲडॉप्ट रीडरमध्ये तो ओपन करायचा आहे आणि तो तुम्हाला फिल करायचा आहे. म्हणजे टाईप करून तो फिल करायचा आहे. टाईप करताना म्हणजेच फिल करताना तुम्हाला तो कॅपिटल लेटरमध्येच फिल करायचा आहे. हँड रिटर्न फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फॉर्मची प्रिंट घेऊन तुम्ही हाताने तो लिहायचा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडॉप्ट रीडरमध्ये तो ओपन करायचा आहे आणि मग तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. मित्रांनो फॉर्म फिल झाल्यानंतर त्या फॉर्मसोबत तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहे. कोणकोणती ती कागदपत्रं असणार आहे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या व्यतिरिक्त मित्रांनो 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे. आता हा डिमांड ड्राफ्ट कुठे काढायचा आहे, तर तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला DSSC डायरेक्ट रिक्रुटमेंट 2026 पेएबल ॲट कॅनरा बँक DSSC ब्रांच कोड 16239 या नावाने काढणं गरजेचं असणार आहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्ही हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट त्यानंतर तुम्ही भरलेला अर्ज आणि त्या अर्जासोबत सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायचे आहे आणि तो इन्व्हेलोपवरती तुम्हाला 56 रुपयाचा पोस्टेज स्टॅम्प लावायचा आहे. इन्व्हेलोपची साईज तुम्ही बघू शकता 10x22 सेंटीमीटरचा इन्व्हेलोप असला पाहिजे. त्या इन्व्हेलोपमध्ये या सर्व गोष्टी सीलबंद करायच्या आहे. 56 रुपयाचा पोस्टेज स्टॅम्प त्या इन्व्हेलोपवरती तुम्हाला लावायचा आहे आणि त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि तो इन्व्हेलोप बाय पोस्टाने तुम्हाला द कमांडंट डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन 643231 तामिळनाडू या ॲड्रेसवरती 15 जून 2026 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचं आहे. मित्रांनो आता या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम रिटन एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ट्रेडच्या स्पेसिफिक नॉलेजवरती प्रश्न विचारले जाणार आहे. हे प्रश्न तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये असणार आहे. रिटन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना स्किल टेस्ट, फिजिकल टेस्टसाठी पदानुसार बोलवलं जाणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो फॉर्मचा नमुना देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला वेबसाईटवरनं डाउनलोड करायचा आहे आणि तो ॲडॉप्ट रीडरमध्ये ओपन करून तुम्हाला फिल करायचा आहे. कॅपिटल लेटरमध्ये तो फिल करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म फिल केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. सर्वात शेवटी सिग्नेचर करायची आहे आणि हा फॉर्म या फॉर्मसोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करून डिमांड ड्राफ्ट जोडून त्या सर्व गोष्टी एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायचा आहे आणि तो इन्व्हेलोप दिलेल्या ॲड्रेसवरती 15 जून 2026 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.